नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आता ज्या काही संकलित मूल्यमापन भाग 2चे पेपर होणार आहेत, ह्या पेपरमध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे असतील याचा एक थोडक्यात विद्यार्थ्यांना सराव व्हावा यासाठीचा हा व्हिडिओ आहे। बघा, इसवी सन 2024-25 मध्ये संकलित मूल्यमापन भाग 2 इयत्ता 3री मराठी विषयाचा पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यानंतर जो या वर्षीचा पेपर होणार आहे त्याविषयीची देखील सविस्तर माहिती आपण पेपर झाल्यानंतर बघणार आहोत। बघा, इयत्ता 3रीचा जो पेपर होता तो एकूण 30 गुणांसाठी लेखी आणि 10 गुणांसाठी तोंडी असा 40 गुणांसाठीचा एकूण हा पेपर होता। बघा, आता तुम्ही जर बघितलं तर तोंडी चाचणी प्रश्न पहिला 5 गुणांसाठी खालील कविता ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कविता ऐकायची आहे आणि ऐकल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। टपटप थेंबांनी तळे साचले, धोधो पावसाने धरण भरले, धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले, हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी। यावर पहिला प्रश्न विचारलेला आहे, वरील कवितेत कोणत्या ऋतूचं वर्णन आलेलं आहे। बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अचूक उत्तराला या ठिकाणी 1 गुण मिळणार। प्रश्न दुसरा, तुला आवडणाऱ्या ऋतूचं नाव सांग। प्रश्न क्रमांक 3, कणीस येणाऱ्या कोणत्याही एका पिकाचे नाव सांग। प्रश्न क्रमांक 4, पावसामुळे परिसरात कोणते बदल होतात ते सांग। विद्यार्थ्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्याला 5 पैकी गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालील चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। बघा, आता हे खेळाचं चित्र आहे। विद्यार्थ्यांनी ते बारकाईने बघितल्यानंतर प्रश्न पहिला असेल, चित्रातील खेळाचं नाव सांग। प्रश्न दुसरा, वरील चित्रात दर्शवलेल्या खेळाव्यतिरिक्त चेंडूच्या साह्याने खेळल्या जाणाऱ्या तुला माहीत असलेल्या कोणत्याही 2 खेळाची नावं सांग। अचूक 2 खेळ सांगितले तर 2 गुण या ठिकाणी त्याला मिळणार आहेत। वरील चित्रात दर्शवलेल्या खेळात पुढे काय घडले असेल ते 3 ते 4 वाक्यात सांग। विद्यार्थ्यांनी माहिती दिल्यानंतर त्याला 2 पैकी गुण मिळणार आहेत। त्यानंतर बघा, लेखी चाचणीसाठीचा जो पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालील संवाद वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही। संवाद आहे पेन्सिल आणि खोडरबर यांच्यामधील। पेन्सिल म्हणते, अरे खोडरबर, तू माझं लिहिलेलं का खोडतोस? खोडरबर म्हणतं, अगं लिहिताना कधीतरी चुकतंच ना, ते सुधारण्याची संधी देणं हे माझं कामच आहे। पेन्सिल म्हणते, पण त्यामुळं तुझा आकार लहान होतो ना? खोडरबर म्हणते, हो, पण झालेल्या चुका सुधारण्याची संधी देण्याचा मला आनंद मिळतो तेवढं समाधान आहे। पेन्सिल म्हणते, वा, तू खरंच खूप छान आहेस, मीही तुझ्यासारखं उपयोगी बनायला हवं। खोडरबर म्हणतं, आणि हो, मलाही तुझ्यासारखं काहीतरी नवीन तयार करता आलं असतं तर किती मजा आली असती। बघा, असा हा संवाद आहे। यावर पहिला प्रश्न आहे, पेन्सिलने खोडरबराला कोणता प्रश्न विचारला ते लिही। पेन्सिलने खोडरबराला विचारलेला प्रश्न आहे, तू माझं लिहिलेलं का खोडतोस? त्यानंतर पुढचा प्रश्न, खोडरबराला केव्हा मजा आली असती ते लिही। जेव्हा खोडरबराला पेन्सिलसारखं नवीन काहीतरी तयार करता आलं असतं तेव्हा खोडरबराला मजा आली असती। पुढचा प्रश्न बघा, तुला जर पेन्सिल किंवा खोडरबर बनायची संधी मिळाली तर तुला कोण व्हायला आवडेल का ते लिही। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पकता वापरून या ठिकाणी त्याला जे बनावं असं वाटेल आणि त्याच्या मागचं कारण काय असेल याचं या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालील बातमीचे वाचन कर व त्या आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। बातमी दिलेली आहे, जत दिनांक 24 डिसेंबर जिल्हा परिषद केंद्र शाळा बाज या शाळेतील वार्षिक क्रीडा स्पर्धा 23 डिसेंबर रोजी शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली। विद्यार्थ्यांनी 100 मीटर धावणे, कबड्डी, लांब उडी, लंगडी आणि खो खो या खेळांमध्ये भाग घेतला। 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत गार्गी व नीरव विजेते ठरले। विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पदक देण्यात आले। उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजून दिले। स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। यावर विचारलेला पहिला प्रश्न आहे, जिल्हा परिषद केंद्र शाळा बाज या शाळेतील वार्षिक क्रीडा स्पर्धा केव्हा पार पडली ते लिही। उत्तर असणार आहे 23 डिसेंबर। पुढचा प्रश्न, क्रीडा स्पर्धेत उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीचे महत्त्व समजून दिले ते लिही। बघा, या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांनी
खेळाचं महत्त्व समजावून दिलेलं आहे. क्रीडा स्पर्धेत एकूण किती खेळांचा समावेश होता? खेळाच्या स्पर्धा जर आपण मोजल्या तर त्या ठिकाणी एकूण 5 स्पर्धांचा समावेश होता. पुढचा प्रश्न आहे, खालील कविता वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. एकूण 3 गुणांसाठी. कविता आहे, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे 7 खंडी. वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. ओली चिंब झाली हरभऱ्याची पाने, पानात हरभऱ्याची राणे, पानातले पोपट गाऊ लागले गाणे. बघा आता या कवितेवर विचारलेला पहिला प्रश्न आहे, वळण या शब्दाचा उपयोग करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार कर व लिही. बघा आता वळण या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करण्यासाठी एक गुण, विद्यार्थी स्वतःच्या कल्पकतेने कुठलंही वाक्य तयार करू शकतात. मी या ठिकाणी उदाहरणादाखल दिलेलं आहे, अक्षर वळणदार काढ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांपुढे कंसातील योग्य शब्द लिही. कंसात दिलेले शब्द आहेत, वारा, पाणी, पक्षी. खळखळणारे, या ठिकाणी खळखळणारा असतं पाणी. अचूक शब्दाला या ठिकाणी 1 गुण मिळणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द लिही. कंसातील शब्द आहेत संघ आणि गुच्छ. फुलांचा, या ठिकाणी फुलांचा असतो गुच्छ. या ठिकाणी गुच्छ लिहिल्यानंतर विद्यार्थ्याला 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6. खालील उतार्यात योग्य ठिकाणी कंसातील नाम व सर्वनाम ओळखून रिकाम्या जागी लिही. बघा या ठिकाणी कंसात दिलेले नाम सर्वनाम आहेत, चिंगी, ती आणि त्या. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. तिथे तिला तिची मैत्रीण चिंगी भेटली. चालत चालत त्या दोघी तळ्याच्या काठी गेल्या. बघा या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी योग्य ते सर्वनाम आणि नाम वापरल्यानंतर विद्यार्थ्यांना 3 पैकी 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. खालील सूचना फलक वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. सूचना फलक आहे बघा, पु ल देशपांडे उद्यान पुणे. सूचना फलक नंबर 1, उद्यानात खाद्यपदार्थ पेय आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. त्यानंतर दुसरा आहे, उद्यानातील झाडे, फुले व वेली यांचे नुकसान करू नये. त्यानंतरचा आहे, उद्यानात फिरण्यासाठी पायवाटांचा वापर करावा आणि उद्यानात स्वच्छता ठेवावी. हे कोणी सूचना लिहिलेली आहे? व्यवस्थापकांनी. यावर पहिला प्रश्न आहे, वरील सूचना फलक कोणत्या ठिकाणी लावला आहे? याचा उत्तर असणार आहे उद्यान. वरील सूचना फलकात एक नवीन सूचना सुचव व लिही. बघा दिलेल्या सूचनापैकी एक अतिरिक्त सूचना तुम्ही या ठिकाणी लिहायची आहे. उदाहरणादाखल मी सूचना दिलेली आहे, उद्यानात कचरा. उद्यानात कचरा हा कचरा पेटीतच टाकावा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वरील सूचना फलकात आलेल्या उद्यानाचे नाव लिही. उद्यानाचं नाव आहे पु ल देशपांडे उद्यान. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील कृती योग्य की अयोग्य ती लिही. पारूने बागेतील फुले तोडली. बघा आता बागेतील फुले तोडणं ही अयोग्य कृती आहे. या ठिकाणी समोर लिहिणार आहोत आपण अयोग्य. संदीपने आईबाबांजवळ उद्यानात खाऊ घेऊन जाण्याचा हट्ट केला. बघा आता या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की उद्यानात खाद्यपदार्थ घेऊन जाऊ नये. मग असा हट्ट धरणं ही गोष्ट अयोग्य आहे. दीपालीने उद्यानात चालताना पायवाटांचा वापर केला. बघा या ठिकाणी पायवाटांचा वापर करणं ही योग्य गोष्ट आहे. या ठिकाणी अचूक योग्य अयोग्य लिहिण्याला प्रत्येकी 1 गुण असे 3 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील कृती सोडव. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करून प्रत्येकी 1 वाक्य लिही. बघा या ठिकाणी धूम ठोकणे, कपाळावर हात मारणे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेनुसार या ठिकाणी वाक्य लिहायचे आहेत. त्यानंतर पावसाशी संबंधित शब्द लिही. पावसाशी संबंधित एक शब्द दिलेला आहे ढग. पावसाशी संबंधित दुसरे शब्द असणार आहेत वीज, गारा, रिपरिप. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी पावसाशी संबंधित शब्द लिहिल्यानंतर त्याला अचूक 3 शब्दाला 3 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालील सूचनेनुसार कृती कर. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग कर व वाक्य पुन्हा लिही. गुरुजी, मी तर आई सांगते त्याच्या दुप्पट ऐकतो. बघा आता या ठिकाणी गुरुजी, मी तर आई सांगते त्याच्या दुप्पट ऐकतो. ऐकतोच्या शेवटी पूर्णविराम देऊन हे वाक्य जशाला तसं लिहायचं आहे. त्यानंतर खालील चौकट पूर्ण कर. या ठिकाणी प्रश्नचिन्ह लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 10. खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. या मुलांनो या, आवडीचे नाटक पहा. मिनी आणि गाणारा कावळा.
धमाल विनोदी बालनाट्य. बघा आता याचे लेखक आहेत दिलीप नागदिवे, दिग्दर्शक आहेत रंजना चपळगावकर, निर्माती आहे नंदा काजवे, कलाकार 20 बालकलाकारांचा ताफा आणि गाणारा कावळा. कधी आहे बघा, उद्या दिनांक 15 मार्च रविवार दुपारी 4 वाजता. स्थळ आहे कलारंग नाट्यगृह पुणे. आजच तिकीट खरेदी करा. तिकीट विक्री नाट्यगृहावर रात्री 8 वाजेपर्यंत. दर ₹50 ₹30. आता बघा यावर असणारे प्रश्न आहेत. वरील जाहिरात कशाची आहे? जाहिरात आहे बालनाट्याची. जाहिरातीतील बालनाट्याचे नाव काय आहे? मिनी आणि गाणारा कावळा. जाहिरातीतील बालनाट्याचे दिग्दर्शन कोणी केले ते लिही. दिग्दर्शक आहेत रंजना चपळगावकर. आणि वरील नाटकात एकूण किती कलाकार सहभागी आहेत? योग्य पर्यायाला गोलकर. या ठिकाणी 20 गाणारे आणि कावळा असे 21 कलाकार या ठिकाणी सहभागी आहेत. बघा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सरावासाठी पेपर बघितला. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला निश्चितच फायदा होईल. याचबरोबर त्यापूर्वीचे जर प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायच्या असतील तर त्या देखील सरावासाठी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या सर्व पाहू शकता.